लोकसभा निवडणुकीत यावेळेला भाजपासाठी नव्हे तर भारतासाठी मतदान करा, असं आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. सांगली जिल्ह्यातील कडेगाव येथे भाजपाचे उमेदवार खासदार संजय काका पाटील यांच्या प्रचार सभेत फडणवीस हे बोलत होते. सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे, खासदार संजय काका पाटील, भाजपाचे नेते पृथ्वीराज देशमुख, जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील यावेळी उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मजबूत भारत निर्माण केला असून भारताचा सुवर्णकाळ सुरू झाला आहे, असे सांगून फडणवीस पुढे म्हणाले, राष्ट्रीय सुरक्षाबरोबरच आरोग्याच्या क्षेत्रामध्ये भारत सक्षम झाला आहे. कोरोनाच्या काळात लस निर्माण करून भारतीयांना जीवनदान देण्याचं काम पंतप्रधानांनी केलं आहे. त्यांच्या उपकाराची परतफेड करण्याची संधी मताद्वारे आपल्याला मिळाली आहे. सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने मतदानासाठी बाहेर पडावे आणि भाजपला मतदान करावं, असं आवाहनही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केलं. ठिकाणी सांगतात की आमचा देश नरेंद्र मोदींमुळे जिवंत आहे. माझं तर म्हणणं आहे, बाकी विकास बाजूला ठेवा, जान है तो जहान है. आज जिवंत तर मोदीजींच्या नेतृत्वामुळे. त्यामुळे यावेळी तेवढ्या एका कारणाकरता आपला आशीर्वाद जरी आपण मोदीजींना दिला तरी देखील त्यांच्या या खऱ्या अर्थानं आपल्याला दिलेल्या लसीच्या उपकारातनं आपण उत्तराई होऊ शकू. आणि म्हणून मी तुम्हाला विनंती करण्याकरता या ठिकाणी आलो आहे. आज एक मजबूत भारत मोदीजींनी तयार केला आहे. तुम्ही बघा, एक काळ होता या भारतामध्ये कोणीही घुसायचं, बॉम्बस्फोट करायचं आणि निघून जायचं. मुंबईमध्ये बॉम्बस्फोट झाले, काय केलं आमच्या तेव्हाच्या काँग्रेसच्या सरकारनं? मुंबईच्या बॉम्बस्फोटानंतर आमचे पंतप्रधान हे त्या ठिकाणी अमेरिकेच्या राष्ट्रपतीकडे गेले आणि म्हणाले, बघा तो पाकिस्तान आम्हाला त्रास देतो, तुम्ही त्या पाकिस्तानला रागवा. म्हणजे एवढ्या मोठ्या देशाचे प्रधानमंत्री अमेरिकेसमोर घुटणे टेकून त्या ठिकाणी होते. पण बंधू भगिनींनो, अमेरिकेने काही केलं नाही. आपल्याकडे बॉम्बस्फोट होतच राहिले. मोदीजी आले आणि या ठिकाणी पुन्हा पाकिस्तानच्या प्रेरणेनं बॉम्बस्फोट झाले. मोदीजींनी सर्जिकल स्ट्राईक केला, एअर स्ट्राईक केला, आतमध्ये घुसून त्या ठिकाणी अतिरेक्यांचा खात्मा केला. आणि मी तुम्हाला विचारतो, सांगा 2019 नंतर कोणाची तरी हिंमत झाली का भारतामध्ये एक तरी बॉम्बस्फोट करण्याची? कोणाची तरी हिंमत झाली का? नाही झाली. कोणी एक बॉम्बस्फोट देखील करू शकलं नाही. याचं कारण त्यांना लक्षात आलं, हा जुना भारत नाही आहे, रडणारा भारत नाही आहे, हा लढणारा आणि ठेचणारा भारत आहे, जो मोदीजींनी आज तयार केलेला आहे. बंधू भगिनींनो, आता या भारताने जे केवळ अमेरिका, रशिया आणि चीनला जमलं ते भारताने केलं. 7,000 किलोमीटर दूर कुठेही शत्रूचं ठाणं असलं तरी भारताने ब्रह्मोस मिसाईल तयार केलाय. जे मिसाईल भारतातनं उडेल, माणसाची आवश्यकता नाही आहे. 7,000 किलोमीटर दूर कुठे बंकरच्या आतमध्ये देखील शत्रूने ठाणं तयार केलं असेल तर ते ठाणं त्या ठिकाणी तोडून टाकण्याची क्षमता असलेलं क्षेपणास्त्र आज भारताने तयार केलंय. आणि म्हणून चीन देखील वाकड्या नजरेनं आपल्या भारताकडे आज पाहू शकत नाही. आणि म्हणून बंधू भगिनींनो, तुम्हाला एवढंच सांगण्याकरता आलो आहे की साधी निवडणूक नाही आहे. या देशाला असं नेतृत्व मोदीजींशिवाय कोणी देऊ शकत नाही. देश सुवर्ण काळाकडे चाललेला आहे. आणि मोदीजींनी सांगितलं, ट्रेलर था, असली पिक्चर अभी बाकी है, असली पिक्चर अगले 5 साल में आपको देखने को मिलने वाली है. आणि म्हणून या ठिकाणी तुम्हाला विनंती करण्याकरता आलो आहे. राज्यातलं सरकार असेल, देशातलं सरकार असेल, तुमच्या पाठीशी भक्कमपणे उभा आहे आणि तुमचा आशीर्वाद मागण्याकरता आलो आहे. तुमचा आशीर्वाद संजय काकांना मिळाला. तुम्ही संजय काकांचं कमळाचं बटन दाबलं की वोट संजय काकांना तर मिळेलच, पण वोट नरेंद्र मोदींना मिळेल. यावेळेचं मतदान हे भाजपाकरता नाही आहे, यावेळेचं मतदान हे भारताकरता आहे. भारताकरता मतदान करण्याची संधी या लोकसभेने तुम्हाला दिली आहे. आणि म्हणून तुम्हाला विनंती करतो, यावेळी आणि आपल्या घरी बसू नका, सगळे मतदान केंद्रावर जा, कमळाचं बटन दाबा आणि आपल्या विकासाचा मार्ग मोकळा करा. एवढीच विनंती करतो आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.